आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथमधील मोतीराम पार्ककडे जाणाऱ्या पुलावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले। अर्धवट पुलावरून गाडी नेल्याचा आरोप करत शिवसेना नगरसेविका रोहिणी भोईर यांनी पूल बंद केला। मात्र हे काम पूर्ण झाल्याचा दावा आपण केला नसल्याचं उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी स्पष्ट केले। मोतीराम पार्ककडील जुन्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्याचं काम सुरू आहे। पुलाच्या कामावरून यापूर्वीही शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवाद झाला होता। आता पुलाचं स्लॅब भरून 21 दिवस पूर्ण होण्याआधीच वाहतूक सुरू झाल्याचा आरोप करत रोहिणी भोईर यांनी आक्षेप घेतलाय। पुलावरील काही कामं बाकी असल्याने तो नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही असं सांगत पुन्हा पुलाच्या दोन्ही बाजूंना माती आणि दगड टाकून तो बंद करण्यात आला। त्यांना बहुतेक माहिती अपूर्ण असावी, कारण अजूनही या पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही। सेंटरिंग अजून काढलेलं नाही आहे, कोटिंग बाकी आहे, प्लास्टर बाकी आहे, सगळ्या गोष्टी बाकी आहेत आणि पाणी टाकण्याचा कालावधीसुद्धा पूर्ण झालेला नाही आहे अजून। तर त्याच्यामुळे तसं काही आपण हे ब्रिज खुलं करून देण्यात आलेलं नाही। त्यांना अपूर्ण माहिती असल्यामुळे कदाचित त्यांच्याकडनं हे झालं असणार। जनता सुज्ञ आहे, नागरिकांना सगळं कळतं, काय चांगलं काय वाईट, काय योग्य काय अयोग्य आणि कुठली कामं कशी होतात हे सगळं माहिती आहे। त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा काय फरक पडणार नाही। दरम्यान याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि अंबरनाथचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी हा गैरसमज असल्याचं सांगितलं आहे। बघा, असं आहे, मोतीराम पार्क या ठिकाणी जे मिनी ब्रिजचं छोटंसं काम चालू आहे, तो जो काम चालू आहे तो वार्ड क्रमांक 16-17 मध्ये येतो आणि याचं जे भूमिपूजन आहे ते मी उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील आणि नगरसेविका रोहिणी भोईर आम्ही हे दोघांनी केलेले आहे। पण त्या शनिवारी मी तिकडनं जात असताना त्या कामाच्या बाजूला माझं कार्यालय आहे। मी ते मोकळं असताना माझी गाडी तिथनं नेली आणि आणली। मी काय लोकांना हा लोकार्पण सोहळा आहे असं कुठं म्हटलेलं नाही आणि काय नाही। हे काम पूर्ण झाल्यानंतर याचा लोकार्पण सोहळा महायुतीतले कोणत्या नेते येऊन करतील आणि ते मग चालू होईल लोकांसाठी। मी म्हणलो ना, जो तो ब्रिज आहे ना छोटस, ते मोकळं होती, मी गाडी नेली रोडच्या त्या बाजूलाच, त्या कामाच्या त्या बाजूला माझं कार्यालय आणि मी तिथनं आलो। मी काय असं तिथं उभं राहून का लोक जमून असं मी कोणाला म्हटलं नाही की बाबा हे हाच लोकार्पण सोहळा झालेला आहे। हे चुकीचा गैरसमज आहे आणि काम पूर्ण झाल्यावर तो लवकरच लोकार्पण होणार आहे। पुलाच्या कामावरून सुरू झालेला हा वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला असून शिवसेना आणि राष्ट्रवादीतील राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।